नमस्कार मित्रांनो, कशा आहात तुम्ही? इतके व्हिडिओ काढतो मी. माझ्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा मला. आता तुम्हाला एक दाखवतो बघा. हे जे लाईटीचे खांबे आहेत, किती वर्षापासून तुम्ही बघत आहात, पूर्ण महाराष्ट्रभर आहेत. हे आत्ता नाही लावले. हा पण बघा, इथे लाईटीचा खांबा आहे. हे पूर्वीचे जे खांबे आहेत ना, हे काँग्रेस सरकारने लावलेत, काँग्रेस सरकारने. आणि त्यांनी हे जे लावले, याच्यानंतर कधी सोनिया गांधी असेल, राजीव गांधी असेल, यांनी कधी बॅनर नाही लावला की बाबा आम्ही खांबे लावलेत मुंबईकरांसाठी, हे लावलेत मुंबईकरांसाठी. कधी नाही, अशी शोबाजी कधी नाही केली. पण हे आता बोलावंच लागतं, काय करणार. सरकारच तसं आहे. BJP सरकार नाही बोलणार याला बलात्कार सरकार बोलतात, भडवं सरकार बोलतात. लोक काय काय नावं ठेवतात. तर तुम्हीच ठेवा काय नाव ठेवायचे. इथे पण तुम्ही बघा नाही, काय एक झाडवरचा खांबा काय लावला, तर फोटो लावतात स्वतःचा बॅनर. काय म्हणायचं आता म्हणजे या लोकांना. अरे तुम्हाला हे खांबे लावायचंच आहे तर मग झोपडपट्ट्यांमध्ये पण लावा ना असे खांबे. हे इथे काही कोणता एरिया, हा मलाड वेस्ट एवर्षण नगर आहे वाटतं. हा इथे लावलं आहे. तर पूर्ण महाराष्ट्रभर गल्लोगल्ली गावोगावीत लावा हे खांबे. तर जे आहेत हे काँग्रेसवाल्यांनी असं नाही केलं की बाबा आम्ही जिथे बिल्डिंग आहे तिकडे आहे लावे, सोसायटी आहे तिकडे आम्ही लावेल, असं काही नाही. यांनी जागोजागी गल्लोगल्लीमध्ये लावलं आणि कधी असं दिखावा नाही केला. त्याच्यावर लोगो आहे ISIचा लोगो. आणि हे काय यांच्या बापाने काय झाडवरचे खांबे काय लावले. लाईन तर तिकडनंच आहे. हां, शेवटी लाईन तिकडनंच आहे, कनेक्शन तिकडनंच आहे. ते एकनाथ शिंदे पण शिवसेना सोडून गुवाहाटीला गेलेले. त्यांनी आल्यानंतर संपूर्ण मुंबईमध्ये काय ते राज ठाकरे बोललेले, सगळीकडे अशा लाईटी लावल्या जसं काय बार आहेत. तर अशा लाईटी लावलेल्या यांनी. त्या ज्या लाईटी होत्या सुशोभीकरण आणि काय त्याच्यावर ते मोरपीस, काय फुलपाखरूचे नक्षी, हे सगळं एका वर्षात पाऊस पडला, खडका पडला, अंधार पडला. आता त्यांनाच उजेड लागतोय काँग्रेसचा. समजले. हे जे खांबे आहेत ना काँग्रेसचे, हे जमिनीत गाडलेले आहेत. हे असं नाही इथे नाला आहे, इथं कोपऱ्यात खांबा बांधा, इथं दिखावा करा. हां, हे BMC वाले पण काही बॅनर लावतात, ते LED वरती यांचे फोटो ठेवतात. अरे माहिती आहे तुमचं सरकार आहे, पण एवढं पण काय. हां, कोण कुठे गार्डन बनवतं तिकडं पण यांचे फोटो. मग एक काम करा ना, नरेंद्र मोदीचा फोटो, कोण तिकडचा अध्यक्ष असेल, हे असं फल्लाना बिस्ताना कोण असेल, त्यांचे फोटो. मग माझं म्हणणं हे आहे, स्मशान घाट पण तुम्ही बनवले ना, त्याच्यावरती पण तुम्ही फोटो लावा तुमच्या देवदेवताचे. कोणी तर मंदिरात फोटो लावले नरेंद्र मोदीचे. मी तर बोलतो तुम्ही संडासला जातात, शौचालयामध्ये जातात, आतमध्येही लावा, शौचालयाच्या आतमध्ये. आणि स्मशानभूमीला पण लावा, जेवढे पण आहेत.